हा आलो आलो. नमस्कार. नमस्कार. माझं हे मनशांती केंद्र आहे. मनशांती केंद्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी स्वतः एडवड्डा, खालती खड्डा, वरती केसांचा अड्डा, असा मी एडवड्डा या मनशांतीचा मी केंद्र प्रमुख आहे. आजूबाजूला हा हिरवागार निसर्ग आहे, तुम्ही पाहू शकता. किती हिरवळ आहे, किती जुनाट झाडं आहेत. काही झाडांची पानं गळून पडली आहेत, तर काही झाडांची पानं पिकलेली आहेत. काही झाडांना कोंब पण आलेले नाहीये. असं हे निसर्गरम्य वातावरणातील हे एडवड्डा यांचं मनशांती केंद्र आहे. या मनशांती केंद्रामध्ये सर्वांचं स्वागत. आज शांतीसाठी सर्वजण धडपड करत आहेत. आज प्रत्येकाला शांती पाहिजे. शांतीसाठी काबाड कष्ट करून जीव ओतून काम करतात, पण कोणाला शांती मिळत नाही. अहोरात्र म्हातारे माणूस पण शांतीच्या मागे लागले, पण कुणाला शांती मिळत नाही. सर्वांना शांती पाहिजे. सर्वजण आपापल्या परीने कष्ट करत आहेत, पण शांती कुणालाच मिळत नाही. कोणाला शांती दिवसाची पाहिजे, तर कुणाला रात्रीची पाहिजे. काही लोक असं आहेत की त्यांना दुपारची शांती मिळाली तरी चालेल, पण कुठेच मनशांती मिळत नाही. काय करणार? काही लोक शांती मिळण्यासाठी गाव सोडून मुंबईला गेले, पण मुंबईत ही शांती नाही. याचं कारण शांती गावात पण नाहीये, शांती मुंबईत पण नाहीये. ती शांती डोंबिवलीत आहे, आणि ती फक्त पंकजची शांती आहे. मी मनशांतीबद्दल बोलतोय. अशा या मनशांतीमध्ये, निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या मनशांतीमध्ये आपण निसर्गाचा आस्वाद घेऊया. निसर्गाचा आस्वाद घेऊया आणि या मनशांतीमध्ये आमच्या आता जे पेशंट येतील त्यांना आपण मार्गदर्शन करूया. या बाई या. एवढी शांतता काय? कोणी बोलत का नाही? तुम्ही टोका ना, टोका ना. हळू बोला, खरोखरच लोक तुम्हाला ठोकतील. पंडित एरवडा आपणच ना? मी एरवड्डा. माझ्याजवळ एक वड्डा, तुझ्याजवळ 2 वड्डे, म्हणून मी एरवड्डा. जनशांती केंद्र तुमचंच आहे ना? स्तन शांती नाही, मनशांती. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मनशांती केंद्र आहे. डॉक्टर, मला या निसर्गाच्या सानिध्यात राहायचं आहे. निसर्ग म्हणजे पुरुषाचं नाव नाही, निसर्ग म्हणजे हे मनशांतीचं केंद्र आहे. बालिके, तुझी नक्की समस्या काय आहे? मला असं लडबडल्यासारखं वाटतंय. मला असं लडबडल्यासारखं वाटतंय. मला कसं तरी होतंय. कसं तरी होतंय म्हणजे नक्की कसं होतंय तुला? मला कसं तरी होतंय. नक्की कसं होतंय ते सांग तुला. बालिके, कसं होतंय? काय सांगू मी तुम्हाला? म्हणजे तुला खुदू खुदू होतंय? मला खुदू खुदू होतंय. काय दुधू दुधू होतंय? मला दुधू दुधू होतंय. बालिके, काय होतंय नक्की तुला? मला या निसर्गाच्या सानिध्यात मला कसं कोणतरी धरते असं वाटतंय. धरतंय? घट्ट धरतंय? हो, धरतंय. मग नक्की ते ओंकार नाही तर पवनच. हो, नक्की तेच असतं. आणि एवढे डिप्रेशन मध्ये काय आहे बालिके? मला कोणतरी असं प्रेस केल्यासारखं होतंय. तेच ते जोरात प्रेस करणारे तेच आहे. प्रेस झाल्यासारखं वाटतंय. अरे ते डिप्रेस. बोल, पण घाबरू नको. तुझ्या समस्यांवर आपण नक्कीच विजय मिळवू. विजय? कोण विजय? हा काय विजय? बालिके, मी तुझ्या समस्यांचं निराकरण करणार आहे, पण त्यासाठी तू 3 दिवस आपलं तोंड बंद ठेव. तोंड? मी तोंड नाही बंद करू शकत. काय प्रॉब्लेम आहे बालिके? मी तोंड जर बंद केलं असं करावं लागेल मला. त्याचं उमेश पण करतो पण तसं तू करू नको. मी असं ओठ बंद केल्याशिवाय नाही राहू शकत. मी असं किस घेतल्याशिवाय नाही राहू शकत. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी असं नाही करू शकत. बालिके, तुझ्या मूलभूत गरजा सांग. माझ्या मूलभूत गरजा एक म्हणजे काळोख, अंधार,
ब्लॅकआउट. आणि दुसरी गरजा म्हणजे एक बेड, 2 बेड मूडमध्ये आले ना की दुसऱ्या बेडवर पण जाते मी, असं होतं मला. ठीक आहे ठीक आहे. तू एवढी अशांत का आहे? मी कुठे अशांत? मी शांत नाहीच आहे. या अशांत मागे कारण कोणतं? ना अशांतामध्ये अशांत हे कारण म्हणजे प्रशांतामुळे आहे. प्रशांत गोटनकर माझ्या आयुष्यात आला त्यावेळी मी शांत होते आणि प्रशांताबरोबर मी ब्रेकअप घेतलं, त्यानंतर मी अशांत झाले. मग बाई आता सध्या कुणावर प्रेम आहे का तुझं? हो, माझा प्रेम रोहित बरोबर आहे. रोहित बरोबर चायनीज सेंटरवर, रोहितच्या सेंटरवर माझं प्रेम आहे. रोहित बरोबर सूप पिलं आणि तिथं माझे सूत चुळले. यातून बाहेर काढण्यासाठी एक मार्ग आहे बाई. तू तुझ्या अवयवांवर प्रेम कर, तू तुझ्या स्वतःच्या शरीरावर प्रेम कर आणि त्यासाठी तू त्यांचा अवयांचा वापर सांग बालिके. तू यातून मुक्त होशील. कुठून सुरुवात करू? हे डोक्या, मी तुला धन्यवाद देते कारण तू असल्यामुळे. हे केसानू, धन्यवाद देते कारण तुम्ही असल्यामुळे मी माझे काय मी माझा तुरा लावू शकते. पुढे हे ओटानो, मी तुमच्यामुळे किस घेऊ शकते. हे कानानो, धन्यवाद देते कारण मी तुमच्यामुळे बोटं घालू शकते. हे नाका, मी धन्यवाद देते कारण मी तुमच्यामुळे पडग्याच्या पादलेल्याचा वास घेऊ शकते. वास घेण्यासाठी नाकाचा उपयोग आहे का? हे हाता, मी तुला हे उजव्या हाता मी तुला धन्यवाद देते कारण या उजव्या हातामध्ये मी जेवते. हे डाव्या हाता, मी तुला धन्यवाद देते कारण या डाव्या हातामुळे मी कोझवते. अरे एवढाच उपयोग आहे का हातांचा? पुढचा सांग. हे पायांनो, मी तुम्हाला धन्यवाद देते कारण या मी तुमच्यामुळे चालू शकते. हे नकांनो, मी तुम्हाला धन्यवाद देते कारण तुमच्यामुळे मी गौरी ब्युटी पार्लरमध्ये नेलपेंट करते. हे गुडघ्यांनो, मी तुम्हाला धन्यवाद देते कारण मी तुमच्यामुळे लहानपणी रांगू शकते. झाला उपयोग, मग चला.